आणि आता बातम्या पाहूयात सविस्तररित्या। एसटी कर्मचाऱ्यांचं मंगळवारपासून आंदोलन, तर महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं धरणे आंदोलन। ऐन गणेशोत्सवाच्या वेळेलाच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता प्रवाशांना याचा फटका बसणार आहे। विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 7 ऑगस्टला बैठक झाली, मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाहीये। एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या आर्थिक मागण्या आणि राज्य सरकारकडून सुरू असलेले वेळकाढूपणाचे धोरण यामुळे एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आज मंगळवारपासून राज्यातील सर्व आगार आणि स्थानकांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आणि त्यामुळे संघटनांचे वर्चस्व असलेल्या काही एसटी स्थानक आगारातील एसटी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूयात। राज्य सरकारी कर्मचारीप्रमाणे वेतन द्यावे, त्याचबरोबर जुलै 2018 ते 2014 पर्यंतचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करणे अशी मागणी करण्यात येते। त्याचबरोबर या सर्व मागण्यांसाठी आता एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून आंदोलन पुकारलेलं आहे। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे। तर विविध मागण्यांसाठी आता कर्मचारी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत। मात्र ऐन गणेशोत्सवात हे आंदोलन पुकारल्याने प्रवाशांना याचा जबर फटका बसणार आहे। विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 7 ऑगस्टला बैठकही झाली, मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाहीये। एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या आर्थिक मागण्या आणि राज्य सरकारकडून सुरू असलेले वेळकाढूपणाचे धोरण यामुळे आता एसटी कामगार पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहेत। संयुक्त कृती समितीने आज मंगळवारपासून राज्यातील सर्व आगार आणि स्थानकांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। त्यामुळे संघटनांचे वर्चस्व असलेल्या काही एसटी स्थानक आगारातील एसटी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कृती समितीची बैठक 7 ऑगस्ट रोजी झाली। 20 ऑगस्टला अंतिम बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आलं, मात्र अद्यापही यावर तोडगा निघालेला नाहीये। आता एसटी कर्मचारी आक्रमक पवित्र्यात दिसतायत। एसटी कर्मचाऱ्यांकडून मंगळवारपासून म्हणजेच आजपासून आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे। दरम्यान या संदर्भात माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। कोल्हापुरातून अमरसिंग पाटील जोडले गेलेले आहेत, तर दुसरीकडे पुण्यातून अजिंक्य धायगुडे हे जोडले गेलेले आहेत। पुण्यात जाते। पुण्यात अजिंक्य, काय परिस्थिती आहे? एसटी कर्मचाऱ्यांकडून मंगळवारपासून म्हणजेच आजपासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे, कसा याचा फटका प्रवाशांना बसू शकतो? खरं तर आजपासून महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने जे आहे ते धरणे आंदोलन करणार आहेत असं घोषित केलेलं आहे। आणि आता सध्या मी स्वारगेटच्या बस स्थानकावर आहे। ज्या रात्री गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्या बाहेर पडत आहेत, परंतु इथून पुढे ज्या गाड्या आहेत त्या बाहेर पडू देणार नाही किंवा सर्व पूर्णपणे बंद ठेवल्या जाणार असल्याचं कामगारांकडून सांगण्यात येतंय। जवळपास स्वारगेट बस स्थानकातील कंडक्टर असतील, ड्रायव्हर असतील किंवा गाड्या दुरुस्त करणारे कर्मचारी असतील, असे 500 कर्मचारी जे आहेत ते यामध्ये सहभागी होणार आहेत। आणि आता सकाळची वेळ आहे। माझ्या पाठीमागे स्वारगेटमध्ये आपण पाहू शकतो की लोकांची या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे। ज्या रात्री या ठिकाणी बसेस आलेल्या आहेत त्या बसेस ज्या आहेत त्या सोडल्या जात आहेत, त्या बाहेर जात आहेत, परंतु नवीन आज इथून पुढची जी बस सेवा असेल ती बंद असेल असं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येतं। पाहावं लागेल। खरं तर गणेशोत्सवाचा काळ तोंडावर आहे। पुण्यातील स्वारगेट स्थानकातून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची ये-जा होत असते आणि यामुळे प्रवाशांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे। यावर सरकार काय तोडगा काढतंय पाहावं लागेल। खरं तर जरा थांबवते, आता कोल्हापुरात जातोय आपण। कोल्हापुरात आपले प्रतिनिधी अमरसिंग पाटील हे जोडले गेलेले आहेत। कोल्हापुरात काय परिस्थिती आहे अमरसिंग?
सध्या मी आहे कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावर आहे. जी आता तर हा प्रवास सगळ्यांचा सुखरूप चालू आहे, परंतु कोल्हापुरामध्ये ज्या संघटना आहेत कृती समितीने जसं जाहीर केल्याप्रमाणे 11 नंतर हे धरणे आंदोलन चालू होणार आहे. सकाळपासून ह्या बसस्थानकावर सगळ्या बस येत आहेत आणि जात आहेत. या कोल्हापूर बसस्थानकामध्ये आता सगळ्यात जास्त वर्चस्व असणाऱ्या सदावर्तींचं जे एकनाथ शिंदे गटाच्या कर्मचारी संघटनेचा आहे. एकनाथ शिंदे कर्मचारी संघटना, पडळकर संघटना आणि एकनाथ शिंदेची, त्यामुळे या संघटनांचा इथं प्रारंभ आहे. त्यामुळे इथे संघटना ही आम्ही काम चालू ठेवणार अशा तिन्ही संघटना सांगितलं आहे. एकूण 28 संघटनांनी यामध्ये काम चालू ठेवणार असे सांगितलेलं आहे. त्यामुळे 11 नंतर काय होतं, सर्व कर्मचारी ज्यावेळेस जमा होतील त्यानंतर काय होतं पाहणं गरजेचं आहे. जी 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 अमरसिंग, खरं तर कोल्हापुरात बऱ्यापैकी परिस्थिती दिसतीये, मात्र पुण्यात आपण पाहायला गेलं तर पुण्यात अजिंक्य धायगुडे आपले जोडले गेलेले आहेत. अजिंक्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खरं तर बैठक झाली होती एसटी कर्मचाऱ्यांची, तरीही या बैठकीत कोणता तोडगा निघालेला नाहीये. आश्वासन दिल्याप्रमाणे यावर कोणत्याही मागण्या या पूर्ण झालेल्या नाहीयेत. या संदर्भात अधिकची माहिती. खरं तर एसटी कामगार जे आहेत ते वारंवार असं आंदोलन विविध संघटनांकडून केलं जातं. खरं तर एसटीच्या अनेक संघटना आहेत. यापूर्वी या संघटनेचं जे आहे ते मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुद्धा झाली होती आणि ऑगस्ट अखेर या सर्व आर्थिक ज्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या जातील किंवा त्या रखडलेल्या मागण्या मान्य होतील असं एक एसटी कामगारांकडून धारणा होती. परंतु सप्टेंबर उजाडला, या मागण्या मान्य होत नाहीत. त्यामुळे आता कुठेतरी एसटी कामगार जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि खरं तर मोठ्या प्रमाणात प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. माझ्यासोबत एक प्रवासी आहेत जे पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातीलच आहेत, परंतु त्या सांगतायत की या ठिकाणी फक्त एसटी बसच जाते, दुसरी कुठलीही वाहतूक व्यवस्था नाहीये. मी थेट त्यांच्याशी बोलणार आहे. कधी तुम्ही या स्वारगेट बस स्थानकावर आलेला आहात आणि काय तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे? मला साधारण येऊन 25 मिनिटं झाली आहे. इथून 8 वाजता वेल्हे तालुक्यात जायला इसर नावाचं पुढे गाव आहे वेल्ह्यातनं. ते इथून साधारण एक 72 दुर्गम गाव आहे का तुमचं? दुर्गम गाव आहे आणि तिथे फक्त एसटी जाते, दुसरं कुठलेही वाहन प्रायव्हेट व्हेकल जाऊ शकत नाही. तिथे 2-3 शाळा भरतात आणि बरेच लोक तिथे अपडाऊन करतात. मग तुम्हाला इथं आता इथल्या प्रशासनाकडून एसटी कामगारांकडून काय सांगण्यात आलंय तुम्हाला? नाही, त्यांनी सांगितलं आज संप आहे, आज पुण्यातनं आगारातनं आम्ही गाड्या नवीन सोडणार नाही, रोजच्या गाड्या काय, तर त्यामुळे आमची तर पंचायत होणार आहे. पण माझं तर म्हणजे मी वैयक्तिक गेल्या तर 3 वर्ष झाले एसटीने फिरते, तर मी स्त्री असल्यामुळे मला अर्ध्या तिकिटात नेतात. मला स्वतःला वाईट वाटतं, कारण कामगारांना ज्या सुविधा दिल्या जातात त्या इतक्या खालच्या दर्जाच्या आहेत. एसटीच्या गाड्यांचा दर्जा खाली आहे, तर माझ्यासारख्या परवडणाऱ्या लोकांना कशाला, आम्हाला अर्ध्या तिकिटाची गरज नाही. आमचं तर म्हणणं हात जोडून सरकारला विनंती आहे की ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांच्याकडनं पूर्ण तिकीट घ्या आणि कामगारांना योग्य पगार द्या. खरं तर या प्रवाशांनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे, जे महिलांना असेल किंवा वयोवृद्ध नागरिकांना जे असेल ते मोठ्या प्रमाणात एसटी प्रवासामध्ये पैशांमध्ये सूट दिली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत, महिला प्रवासी जे आहेत ते एसटीने प्रवास करण्याला पसंती देत असतात आणि गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय की एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढलेली आहे. परंतु आता अचानक संप केल्यामुळे किंवा एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक मागणी जी आहे. थांबवते. छत्रपती संभाजीनगर मधून विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. विजय चिडे, एसटी कर्मचाऱ्यांचं मंगळवारपासून आंदोलन सुरू होणार आहे आणि दुसरं म्हणजे या आंदोलनाचा फटका आता प्रवाशांना बसताना दिसतोय. एकीकडे एसटी कर्मचारी हे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करतायत, मात्र या आंदोलनाचा कुठेतरी परिणाम आता प्रवाशांना भोगावा लागतोय. तर आता तिथे काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये? नक्कीच जर पाहायला गेलं तर आंदोलन जे आहे ते 10 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या सिडको बस स्टँड असेल किंवा संपूर्ण बसमधून जे आहे ते सध्या बस सुरळीत चालू आहे. मात्र काही बस चालक जे आहे ते सकाळपासूनच संपावरती गेलेले आहेत. त्यामुळे आता याचा फटका जो आहे तो सर्वाधिक प्रवाशांना बसला आहे. मात्र काही ठिकाणी जे आहेत प्रशासन देखील खबरदारी घेत आहेत की त्या बस सुरळीत त्या ठिकाणी जाऊन प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने जर पाहायला गेलं तर पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण बस स्थानकामध्ये लावण्यात येत आहे. त्या ठिकाणी काही अनुचित घटना घडू नये यासाठी देखील पोलीस देखील खबरदारी घेत आहे. आणि जर पाहायला गेलं तर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे बस कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे अशी मागणी जी आहे ती बस कर्मचाऱ्यांची. यामुळे जर पाहायला गेलं छत्रपती संभाजीनगरचे संपूर्ण शासकीय बस कर्मचारी जे आहेत ते संपावरती गेल्याने याचा फटका जो आहे तो सर्वाधिक
प्रवाशांना बसणार आहे. कारण संभाजीनगरहून जर पाहायला गेलं तर पुणे असेल, अहमदनगर असेल, त्याच पद्धतीने बीड असेल, मराठवाडा संपूर्ण या ठिकाणाहून बस जात असतात. मात्र आता या बस थांबल्यामुळे जर पाहायला गेलं तर याचा फटका जो आहे तो सर्वाधिक प्रवाशांना बसणार आहे. कारण जे काही दुर्मिळ भाग जो आहे त्या भागामध्ये जर पाहायला बस सोडता इतर सेवा जात नाही. मात्र त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर काही खाजगी वाहन गेले तर त्याचा दर देखील मोठ्या प्रमाणात असतो. त्याचा नाहक त्रास जो आहे तो आता प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. जी जी विजय, सध्या आपण तिथली परिस्थिती पाहतोच आहे, मात्र पुण्यातही वेगळी काही परिस्थिती नाहीये. पुण्यातही संप पुकारण्यात येतोय, आंदोलन करण्यात येत आहे. अजिंक्य, तुझ्याकडे येते, आंदोलन हे किती वाजता सुरू होईल? आणि दुसरं म्हणजे जर हे आंदोलन जास्त वेळ राहिलं, जर आक्रमक पवित्रात एसटी कर्मचारी राहिले, त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले, तर गणेशोत्सवात जे चाकरमाने आपल्या गावी जातात त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहेच. मात्र हा भाग टाळण्यासाठी, म्हणजेच हा मुद्दा टाळण्यासाठी, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कर्मचारी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर राज्य सरकार यामध्ये काय तोडगा काढण्याची शक्यता आहे का? कारण बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीत कोणताही निर्णय झाला नव्हता. आता राज्य सरकारची काय भूमिका असेल, काय वाटतं? नक्कीच, खरं तर हे सगळं आंदोलन जे आहे ते 10 नंतर सुरू होईल. 10 नंतर पूर्णपणे महाराष्ट्रातील जी बस सेवा आहे ती विस्कळीत होईल. दुर्गम भागात ज्या ठिकाणी एसटी बस सेवा चालू असतात त्या ठिकाणच्या नागरिकांचे हाल होतील. आणि हे होऊ न द्यायचं असेल किंवा आगामी गणेशोत्सव व्यवस्थित पार पडला जावा यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान असतं. प्रवाशांची वाहतूक मोठ्या प्रमाणात एसटीने होत असते. त्यामुळे सरकार कदाचित याचा गांभीर्याने विचार करून एसटी कामगारांच्या कृती समितीचे जे सदस्य आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून यावर आजच्या आज तोडगा निघेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जाते. मुंबईतून मनोज दयाळकर हे जोडले गेलेले आहेत. दयाळकर, आता तिथली परिस्थिती काय आहे मुंबईतली? कारण एसटी कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्याचा परिणाम जास्त प्रवाशांना भोगावा लागणार आहे. या संदर्भात अधिकची माहिती. नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं एसटी कर्मचाऱ्यांपासून आज आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये एसटी कामगार येथील कृती समितीची राज्यधरणी आंदोलन करण्यात येत आहे आणि यासाठी आपण बघितलं हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. त्यांची एवढीच मागणी आहे की राज्य सरकारी कर्मचारी प्रमाणे आमची वेतनाची वेतन त्यांच्यासारखं हवं. तसंच आपण जुलै 2018 ते जुलै 2024 पर्यंत महागाईचा भत्ता देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे. आणि आपण बघितलं या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संदर्भात 7 ऑगस्टला बैठक देखील यांची झाली होती आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं तोडगाच तरी निघाला नव्हता. आणि त्यानंतर आपण बघितलं या कृषी समितीच्या एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे. आणि आपण बघितलं मुंबईमध्ये तरी अद्याप एसटी सेवा ही सुरू आहे. जे प्रवासी आहेत, नागरिक आहेत, ते जात आहेत आणि इकडे कुठेतरी सुरळीत प्रवास सुरू. आणि आपण बघितलं हे आंदोलनामुळे मोठा म्हणजे त्रास आहे तो नागरिकांना होणार आहे. कारण की आता काही दिवसांवरती गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात जे चाकरमानी आहेत ते कोकणात जात असतात आणि कोकणात जाण्यासाठी एसटीने मोठ्या प्रमाणामध्ये पर्याय हा निवडला गेलेला आहे यंदा नागरिकांकडे. आणि आपण बघितलं तर जी एसटी कर्मचाऱ्यांकडून हा संप पुकारण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांना बसताना त्रास कुठेतरी त्यांना होणार आहे. तरी यावर तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या संदर्भात बैठक घेतील आणि काहीतरी तोडगा काढतील अशी. धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.